प्रकरण 4. सारखेपणा आणि वेगळेपणा. जरा बाजूला वळ आणि आपल्या सहकार्याकडे बघ. आपण एकमेकांसारखे आहोत का? नाही. जरी आपले शरीराचे अवयव सारखे असले तरीही आपण एकमेकांपेक्षा वेगळे दिसतो. आपल्या एकमेकांमध्ये खालील बाबतीत वेगळेपणा असतो. केस. आपल्या सर्वांचे केस सारखे नसतात. काही माणसांचे केस पातळ असतात तर काही माणसांचे केस जाड असतात. काहींचे केस सरळ असतात तर काहींचे केस कुरळे असतात. काहींचे केस चमकदार असतात तर काहींचे केस रुक्ष असतात. काही लोकांचे केस काळे असतात तर काही लोकांचे केस तपकिरी असतात. म्हाताऱ्या माणसाचे केस पांढरे असतात. डोळे. आपल्यापैकी पुष्कळ जणांचे डोळे काळे असतात तर काहींचे तपकिरी असतात. काहींचे डोळे निळे असतात तर काहींचे डोळे हिरवे असतात. काहींचे डोळे मोठे असतात तर काहींचे डोळे बारीक असतात. काहींचे डोळे तजेलदार असतात तर काहींचे डोळे खूप खोल गेलेले असतात. नाक. माणसांगणिक नाकाचा आकार वेगवेगळा असतो. काहींचे नाक टोकदार असते तर काहींचे नाक बसके असते. चेहरा. काही माणसांचा चेहरा उभट असतो तर काहींचा चेहरा गोल असतो. काही माणसांचा चेहरा अंडाकृती असतो. उंची. आपण सकाळच्या प्रार्थनेला उंचीप्रमाणे उभे राहतो. कारण आपल्यापैकी काही मुले बुटकी असतात तर काही मुले उंच असतात. जी मुले बुटकी असतात ती पुढे उभी राहतात आणि उंच मुले मागे उभी राहतात. वाढ. आपल्यापैकी काही जण बारीक असतात आणि काही जण जाड असतात. रंग. आपल्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या कांतीची त्वचा लाभलेली आहे. काही लोकांचा रंग काळा असतो आणि काही लोकांचा रंग गोरा असतो. वाढ. जसे आपण वाढतो तसे आपले शरीरही वाढत असते. म्हणूनच तुमच्यासारखी मुले लहान दिसतात तर तरुण पुरुष किंवा स्त्री तुमच्यापेक्षा मोठी दिसते. वय. आपण आपल्या वयानुसार वेगवेगळे दिसतो. म्हणूनच लहान मुलगा, तरुण माणूस आणि वृद्ध माणूस एकमेकांपेक्षा अगदी वेगळे दिसतात. लक्षात ठेवा, आपल्या सर्वांचे शरीराचे अवयव सारखे असले तरीही आपण एकमेकांपेक्षा वेगळे दिसतो. आपण एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहोत हे पाहण्यासाठी आता आपण काही प्रश्न सोडवूया. बरोबर विधानासमोर बरोबर अशी खूण करा आणि चुकीच्या विधानासमोर चूक अशी खूण करा. आपल्या सर्वांचे अवयव एकसारखे असतात. बरोबर. आपण एकमेकांपेक्षा वेगळे दिसतो. बरोबर. आपल्या सर्वांचे डोळे काळे असतात. चूक. प्रत्येकाची उंची सारखीच असते. चूक. लहान मुलापेक्षा वृद्ध माणूस वेगळा दिसतो. बरोबर.
चित्रे पहा, त्यांना ओळखा आणि पुढे कंसात दिलेल्या कोणत्या क्षेत्राशी त्या संबंधित आहेत ते त्यांच्या चित्राखाली लिहा. स्वातंत्र्य लढ्यातील एक स्त्री. सरोजिनी नायडू. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. धावपटू PT उषा. अवकाशयात्री कल्पना चावला. समाजसेवक अण्णा हजारे. नेमबाज अभिनव बिंद्रा. बॅडमिंटनपटू